हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव संजना आहे. मी आता 16 वर्षाची आहे. आम्ही शहरात राहतो, त्यामुळे आमचे राहणीमान वरच्या दर्जाचे आहे. माझ्या परिवारात मी, माझी आई आणि माझे बाबा आहेत. आई आणि बाबा दोघे पण ऑफिसमध्ये जॉब करतात, त्यामुळे पैशाची काही समस्या नव्हती. मी पण आता चांगल्या कॉलेजमध्ये शिकत आहे. ही कथा लिहिण्याचे मागे कारण माझा एक अनुभव आहे, जो मला काही वर्ष आधी कळाला होता. पण कधी प्रत्यक्षात मला तो पाहायला मिळाला नाही, त्यामुळे मी त्यावर कधी विश्वास केला नव्हता. गोष्ट अशी आहे की मला जेव्हापासून प्रेम हे समजू लागले, तेव्हापासून मला कळून आले की बाबा आईवर खूप प्रेम करतात. मी बहुतेक वेळा माझ्या आईवडिलांना लपून करताना पाहिले आहे. बाबा खूप रोमॅन्टिक आहेत आणि ते नेहमी आईच्या शरीराशी खेळत असतात. मी त्यांना एकदा किचनमध्ये आईचे दाबताना पाहिले होते. एकदा रात्री जवळ 2 वाजता मला आईबाबांच्या खोलीतून आवाज येऊ लागला. तो आवाज बेडवर खाली हलण्याचा होता. ते तर साहजिकच होते की ते असतील. मी दरवाजाच्या इथे उभी राहून आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. आई तोंडाने आवाज करत होती. मागोमाग बाबांचा पण आवाज येत होता. त्यांचा तो आवाज ऐकून मी तिथे तापली. मला पण माझ्या चिमणीवर हात लावायचे मन झाले. मी रूममधून आवाज येणे बंद होताच लगेच माझ्या रूममध्ये गेली आणि बेडवर झोपून पॅन्टी खाली केली आणि चोळून तिचे पाणी काढले. खरं सांगू तर तेव्हा मी खूप तापले होते. मनात विचार होता की बाबा आईवर कसे झोपले असतील, ते दोघे पूर्ण नागडे असतील का, असा विचार करून चोळायला खूप मजा येऊ लागली. इतक्यापर्यंत तर सर्व ठीक होतं, पण त्याची ही आवड हळूहळू वाढू लागली होती. आम्ही फिरायला शिर्डीला गेलो होतो. तिथे एक रूम बुक केला होता. आता रूममध्ये खाली बिछाना टाकून खाली झोपलो होतो. मी उजवीकडे होती, आई मध्ये आणि बाबा डावीकडे. रूममध्ये पूर्ण काळोख होता, म्हणून काहीच दिसत नव्हते. रात्री जवळ 1:30 वाजता मला बिछाना हलताना जाणवले. मला कळून आले की आई पण बाजूला नाही आहे, ती बाबांच्याकडे सरकली आहे. मला कळून येते की माणसांचे मन होऊ शकते कधी पण तुमची मुलगी बाजूला झोपली आहे तेव्हा तरी नाही केले पाहिजे ना. बाबांचे तर समजू शकते की ते पुरुष आहेत. पुरुषांना सारखे ठोकायचे मन असते. त्यांना पूर्ण दिवस करायला दिले तरी ते तयार असतात. पण आईने तरी समजलं पाहिजे ना. मला त्या काळोखात आधी जाणवलं की बिछाना हलत आहे. मग आईचा मोठमोठ्याने श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला. मग काही वेळाने असा आवाज येऊ लागला, मला कळाले नाही की असा का आवाज येत आहे. पण जे पण असो, इथे त्यांच्या कार्यक्रमाने परत माझी तापू लागली. माझ्या मनात पण विचार येऊ लागला. नाईलाजाने मी त्याच्याकडे पाठ करून झोपले आणि एक हात माझ्या पॅन्टीमध्ये टाकून चोळू लागले. एकीकडे आईबाबा होते आणि इथे मी माझी खाज मिटवत होती. माझे बोट फटीत टाकून निघणारे पाणी मी घासत होती. काही वेळातच पूर्ण ओली झाली आणि मी जोरजोरात दाणा चोळू लागली. त्यावेळी तर माझे मन झाले होते की पूर्ण नागडी होऊन आणि व्यवस्थित पाय फाकून जोरजोरात चोळू. काही वेळाने माझे पाणी निघाले. तिथे बाबा आणि आई पण शांत झाले होते. मला जाणवले की आई आणि बाबा दोघांना पण खूप आवडते. ते दोघे पण एकमेकात गुंतलेले असतात. काही महिने असेच निघून गेले. मग घरी बाबांचा एक ऑफिसचा मित्र दर शनिवारी येऊ लागला. आईने मला सांगितले होते की तू तुझ्या रूममध्ये राहा. बाबांचे मित्र तिथे दारू प्यायला बसणार आहेत, तर तिथे येऊ नको. तो मित्र रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत असायचा. 10 वाजले की घरातील सर्व लाईट बंद करून आई बाबा आणि त्याचा मित्र त्या रूममध्ये बसलेले असायचे. असे पाहायला गेले तर काही मोठी गोष्ट नव्हती. बाबा मित्रांबरोबर बसून दारू पितात तर ते ठीक आहे, पण मला एक गोष्ट जाणवली की रात्री 10 ते 11पर्यंत त्याच्या रूममधून बोलण्याचा आवाज येत असे. पण जसे 1 वाजून गेले की रूममधून त्याच्या बोलण्याचा आवाज बंद होऊन जात असे. मला नक्की कळत नव्हते की मग 2 वाजेपर्यंत तिथे काय काम करत आहेत. मला आईबाबांच्या रूमकडे जाऊन आता काय चालले आहे हे जाणून घेण्याची इच्छा पण झाली. पण भीती वाटत होती, कारण आईने सांगितले होते की त्याच्या रूमच्या इथे जाऊ नको. काही दिवस तर मी स्वतःला सांभाळून घेतले, पण माझी इच्छा ती होऊ लागली. मी ठरवले की येत्या शनिवारी मी जाणून घेण्याचे प्रयत्न करेन की नक्की आत काय होत आहे. मी एक युक्ती सुचवली. खरे तर असे मला करायला नाही पाहिजे होते, पण मला आता राहवत नव्हते. मी 2 लहान कॅमेरे आणले आणि आईबाबांच्या रूममध्ये दुपारी गेले, ते घरी नसताना, आणि एक कॅमेरा मी फुलदाणीच्या फुलांमध्ये ठेवला आणि दुसरा समोर पुस्तकांची फळी होती, त्यावर पुस्तकांच्या मध्ये अडकून ठेवला. दोन्ही कॅमेरे लावून मी माझ्या मोबाईलवर एकदा पाहिले की कॅमेरा व्यवस्थित सर्व दाखवत आहे ना. तर कॅमेरा व्यवस्थित पाहिजे तसा चालत होता. मी मनाची तयारी केली होती. शेवटी शनिवार आला. मी हॉलमध्ये टी व्ही पाहत असताना आईने मला झोपायला जायला सांगितले. मी आईकडे पाहिले तर तिने चमकणारी साडी, लाल रंगाची नॉयलॉनची मॅक्सी घातली होती. रोजप्रमाणे तो माणूस घरी आला. घरातली लाईट बंद झाली. आई बाबा आणि तो माणूस तिथे त्यांच्या खोलीत बसले होते. मी पण माझ्या खोलीत आले आणि सर्व रूममधली लाईट बंद करून काळोख केला आणि बेडवर बसले.
आणि मोबाईलला पाहू लागले. मला दिसले बाबा आणि तो माणूस दारू पीत बसले होते आणि आई कपडे कपाटात ठेवत होती आणि आपली कामे करत होती. खूप वेळ मी वाट पाहिली. मग मला कंटाळा येऊ लागला. मी विचार केला, आता झोपून जाते. जागे राहून काय फायदा नाही. मी जवळ ठेवलेली माझी पाण्याची बाटली घेतली आणि पाणी पितच होते. व्हिडिओमध्ये मला आई बेडकडे जाताना दिसत होती. पण जशी ती त्या माणसांच्या बाजूने जात होती, त्या माणसाने बाबांशी बोलता बोलता अचानक आईला हात लावला आणि जोरात आईची दाबली. ते पाहून मला ठसकाच बसला. बाबा समोर बसले होते आणि ह्या माणसाने आईच्या हात लावला. बाबांकडे पाहिलं तर बाबा त्याच्यासोबत सहज बोलत होते. ते काहीच म्हणाले नाही. मला आश्चर्य ह्या गोष्टींची होती की आई पण काही नाही म्हणाली. ती पण हसत पुढे निघून गेली. ते पाहून माझी झोपच उडाली. काही वेळाने त्याचे दारू पिऊन झाले. ते दोघे पण उठले. आई समोरून आली आणि बोलता बोलता त्या माणसांच्या कमरेवर हात ठेवून त्याला चिटकली आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवून उभी राहिली. बाबा आणि तो माणूस एकमेकांशी काही न झाल्यासारखे बोलत होते. बोलता बोलता त्या माणसाने आईच्याला हात लावला आणि आईचे दाबू लागला. आई पण आनंदात त्याला काही न म्हणता त्याच्या कमरेवर हात ठेवून उभी होती. काही मिनिटे बॉल दाबून झाल्यावर आई आणि त्या माणसांनी एकमेकांना करायला सुरुवात केली. दोघांनी घट्ट मिठी मारली आणि ते एकमेकांना करू लागले. बाबा सहजच बाजूला झाले आणि त्यांनी दारू प्यायला बसलेला टेबल उचलून बाजूला ठेवला आणि खुर्च्या बाजूला केल्या. त्यांना पाहून असे वाटत होते की त्यांना काही फरक पडत नाही, की त्यांची बायको दुसऱ्या माणसाला करते. त्या माणसाने आईला करत तिची मॅक्सीवर काढून टाकली. आईने आत काहीच घातलं नव्हतं, त्यामुळे तिचे मोठे रसरशीत बॉल मोकळे झाले. फक्त खाली लाल रंगाची पॅन्टी घातली होती. आईने पण त्या माणसांचे टी शर्ट वर करून काढून टाकले. दोघांनी पण घट्ट मिठी मारून एकमेकांना करायला सुरुवात केली. मग तो माणूस वेड्यासारखा आईचे दाबू लागला आणि तोंडात घेऊन चोखू लागला. आई तोंडाने आवाज करू लागली. बाबा समोर खुर्चीवर बसून हातात दारूचा ग्लास घेऊन स्वतःच्या बायकोला पाहत होते. आई पण रंगात दिसत होती. तो माणूस निप्पल चोखत असताना आईने त्याच्या पॅन्टचे बटन उघडले. त्याला चाटताना पाहून इथे मी माझा टॉप काढून बाजूला केला आणि बाहेर काढले आणि स्वतःच हाताने दाबू लागले. निप्पल पिळू लागले. मग त्या माणसाने चोखणे थांबवले. तेवढ्यात आई त्याच्या छातीवर करत आली, जाऊ लागली आणि त्याच्यासमोर खाली बसली आणि त्याची पॅन्टी खाली करून तिने काढून टाकली. मला आता तो माणूस फक्त अंडरवेअरवर उभा असताना दिसत होता. त्याच्यासमोर आई खाली बसली होती. आईने आधी वर मान करून त्याच्याकडे पाहिले आणि एका हाताने ती त्याच्या अंडरवेअरमध्ये हात फिरवू लागली. त्याच्या अंडरवेअरवर फुगलेला भाग ती दाबू लागली, कुरवडू लागली. मग तिने दोन्ही हातांनी त्याची अंडरवेअर पकडली आणि खाली खेचून काढून टाकले. तो माणूस पूर्ण नागडा झाला. अंडरवेअर खाली येताच त्याचा मला समोरच दिसला. मी लगेच माझा हात माझ्या डोळ्यांवर ठेवला आणि लगेच डोळे झाकले. मग बोटांच्या फटीतून पाहू लागले. आईने त्याचा धरला. त्याचा एकदम ताटलेला होता. असे वाटत होते की केळ लावले आहे. आईने आधी त्याचा मुठीत घट्ट पकडला आणि मागे पुढे करून हलवू लागली. मग ती हळूच जवळ गेली आणि तिने तिची जीभ टोकाला फिरवायला सुरुवात केली. खरं सांगू तर आईने जीभ लावताच माझ्या पण तोंडाला पाणी सुटले. आई जीभ आधी टोकाला फिरवत आत घेऊन लागली आणि तिने पूर्ण चाटून घेतला. मग तिने हळूच आपल्या तोंडात घेतला आणि ती पूर्ण त्याला तोंडात घेऊन आत बाहेर करू लागली. मला बाजूची दिसत होते. मी दांडा पूर्ण तोंडात जात नाही आहे, पण तरी जेवढा आत जाईल तेवढा ती घेत होती. मला मनात विचार आला की कसा लागत असेल तो, चव कशी असेल त्याची. आई इतक्या आनंदाने कशी त्याला चोखत आहे. आईने खूप वेळ चोखला. चोखत असताना अजून एक गोष्ट मी पाहिली की आई खाली त्याच्या लटकत असलेल्या गोट्या पण ती हाताने कुरवडत आहे. ती प्रेमाने चोखत होती, जसे व्हिडिओमध्ये बायका चोखतात. त्यानंतर आईने त्याच्या गोट्या पण तोंडात घेतल्या आणि ती काही वेळ मुठीत पकडून आणि गोट्या तोंडात घेऊन अशीच चाटत होती. तिने मान खाली टाकून पूर्ण गोट्या चाटून घेतल्या. मग आई उठली. जशी ती उठली त्या माणसाने तिला हात पकडून समोर बेडवर बसवले. मग त्याने आईचे पाय वर करून घेतले आणि आई मागे बेडवर झोपली. त्यानंतर त्या माणसाने आईची पॅन्टी खाली खेचून लगेच काढून टाकली. आता आई पण पूर्ण नागडी बेडवर झोपली होती. त्या माणसाने आईचे पाय फाकवले आणि मध्ये तोंड टाकून आईची चोखू लागले. त्या माणसाने चोखायला सुरुवात करताच आई बेडवर तडफडू लागली. ती बाजूची चादर पकडून मान डुलवत आणि डोळे बंद करून तोंडाने आवाज करू लागली. आईची चिमणी चाटताना पाहून माझ्या चिमणीला खाज सुटली. मी लगेच माझा पायजामा आणि पॅन्टी काढून बेडच्या खाली टाकली आणि आता काळोखात पूर्ण नागडी मागे उशीला टेकून बसले होते. एका हातात मोबाईलला पकडून दुसऱ्या हाताने पाय फाकवले आणि माझ्या पटीत बोट वर खालीवर फिरवू लागले. त्या माणसाने काही वेळाने आईची चाटणे थांबवली.
मग त्याने तिला उबडी झोपवली. उबडी होताच त्याने लगेच तिच्या मोठ्या गोऱ्या हात फिरवला आणि फटीत तोंड टाकून तोंड करू लागला. हात फटीत घासू लागला. दोन्ही हाताने आईचे दाबत होता. त्याला आईचे दाबताना पाहून इथे मी पण माझ्यावर उचलले आणि स्वतःचे दाबून आनंद घेऊ लागले. खूप वेळ तो आईचे दाबून तिला चाटत होता. मग त्याने आईचा पाय खेचून खाली उभे केले. आई आता बेडवर डोके ठेवून वाकून उभी होती. त्यानंतर त्याने हळूच त्याचा आईच्या दोन्ही पायांच्या मध्ये आणला आणि हळूच आईच्या टाकला. आई थोडी दचकली आणि तिने डोके वर करून तोंडाने आवाज केला. तेवढ्यात त्या माणसाने मागून आईच्या पूर्ण घुसवून आपले शरीर आईच्या घट्ट दाबून धरले होते. मग तो मागे पुढे करून दांडा हात बाहेर करू लागला. त्याने आईची कमर दोन्ही हाताने घट्ट पकडली आणि मागून त्याने आईच्या जोरात फटके देण्यास सुरुवात केली. मला सरळ घुसताना दिसत होता. आई आपले तोंड बेडवर दाबून आवाज करत होती. तिला मोठ्याने ओरडायचे होते, पण ती आवाज दाबून ठेवत होती. मला तिचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यात आईचा पडणाऱ्या फटक्याचा आवाज पण त्यात मिसळला होता. तो आवाज ऐकून मला आठवले की बाबा आईला करताना असाच आवाज येत होता. आई आणि तो माणूस एकदम जोशमध्ये ठोकत होते. बाबांकडे पाहिलं तर बाबांनी इथे त्याच्या बाहेर काढून ठेवला होता आणि ते हातात पकडून हलवत होते. त्यांची नजर आई त्या माणसाच्यात होती. ते त्या दोघांना टक लावून पाहत होते. काही वेळाने तो माणूस उठला आणि बेडवर जाऊन आईच्या तोंडाकडे बसला. ती पुढे काय होईल याची उत्सुकता होती. तेवढ्यात बाबा मागून उठले आणि त्यांनी त्यांचे टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट खाली पूर्ण काढून नागडे झाले. मला बाबांचा ताटलेला दांडा दिसत होता. बाबा मागून आले आणि त्यांनी आता आईची कंबर पकडली आणि आईच्या आत घुसवला. आईने जसे ओरडताना तोंड उघडले. पुढून त्या माणसाने त्याचा आईच्या तोंडात टाकला. मागे बाबांनी आईची कंबर घट्ट पकडली आणि पुढून त्या माणसाने आईचे डोकं घट्ट पकडलं. इथे तिघांना असे आईशी करताना पाहून माझ्या तोंडाचे पाणी सुटले. अचानक दोघांनी आईला सुरुवात केली. दोघे पण जोरजोरात आईला करू लागले. मागून बाबा एकदम जोशमध्ये आईची मारत होते. पुढून तो माणूस आईचं डोकं पकडून आईच्या तोंडात टाकून कसा दिसत होता. मला काही कळेना की काय होत आहे. माझ्या डोळ्यासमोर इथे मी पूर्ण तापले होते आणि जोरजोरात माझ्या चोळू लागले. माझा हात चिकाने ओला झाला होता. आईचे पूर्ण शरीर हलत होते. काही वेळ जोरजोरात जळून घेताना त्या माणसाने आईच्या तोंडात पाणी सोडले आणि तो ओरडला. आईने पण ते पाणी पूर्ण तोंडात घेतले आणि पिऊन टाकले. त्या माणसाने असाच आईच्या तोंडात धरून ठेवला. इथे बाबांनी पण आईच्या तोंडात पाणी सोडले. ते पाहून पण ओरडू लागले. त्यांना पाहून माझ्या पण चिमणीने पाणी सोडले आणि मी पण इकडे ओरडले. मग ते तिघे पण शांत झाले आणि मागे सरकले. बाबा असेच नागडे जाऊन खुर्चीवर बसले. तो माणूस बेडवरून खाली आला आणि अशीच बेडवर गेली. आई आणि नागडीच झोपली. मग काही वेळ आराम करून त्या माणसाने आपले कपडे घालायला सुरुवात केली. बाबांनी पण कपडे घातले. मग दोघे रूममधून निघाले. बाबा त्याला सोडायला बाहेर गेले. मला आता आई नागडीच बेडवर झोपलेली दिसत होती. कॅमेऱ्यामध्ये समोरच आईची दिसत होती. आई खूप थकली होती तर ती झोपून गेली. मग बाबा आले आणि त्यांनी लाईट बंद केली. मग मला काही दिसत नव्हते. मी पण फोन ठेवला आणि एकदा परत हात फिरवला. माझ्या डोक्यात आता फक्त हेच दृश्य दिसत होतं. मला आईचे हावभाव आणि दोघांचे पण समोर दिसत होते. त्या दिवसानंतर माझे पूर्ण जीवनच बदलून गेले. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.